ठरली आहे पॉवर कमिटीची, काय नेमकं झालं? आज माधुरी हत्तीनीच्या विषयाच्या बाबतीमध्ये हाय पॉवर कमिटीसमोर आजच्या सुनावणीमध्ये आज सुनावणी अंती माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये नांदणीमध्ये ज्या नांदणी मठ संस्थान वंतारा महाराष्ट्र शासन यांच्याकडून ज्या सोयीसुविधा आम्ही उपलब्ध केलेल्या आहेत, तर त्याच्या बाबतीमध्ये आज आम्ही उच्चस्तरीय समितीला त्या गोष्टी अवगत केल्या. तर त्या अनुषंगाने हाय पॉवर कमिटीच्या अध्यक्षतेखाली एक समिती त्यांनी नेमलेली आहे, ज्याच्यामध्ये पॉवर कमिटीचे सदस्य असतील, सेंट्रल झू अथॉरिटीचे एक सदस्य असतील आणि एक महाराष्ट्र वन विभागाची प्रतिनिधी असतील. त्या समितीने 20 दिवसाच्या आत नांदणीमध्ये ज्या सोयीसुविधा आम्ही निर्माण केलेल्या आहेत त्याची पाहणी करून, तपासणी करून एक पूर्ण रिपोर्ट हाय पॉवर कमिटीला 20 दिवसामध्ये ते सादर करतील आणि त्याच्यानंतर पुढची सुनावणी त्या रिपोर्टच्या अवलोकन केल्यानंतर हाय पॉवर कमिटीने त्याच्या बाबतीमध्ये भूमिका ठेवलेली आहे. त्याचबरोबर डॉक्टर मनोहरन यांना सूचित केलेलं आहे की माधुरी हत्तीनीची वंतारामध्ये असलेली सध्याची परिस्थिती, तिच्या आरोग्याची तपासणी करून सुधारित जो काय आरोग्याच्या बाबतीमध्ये असेल तर तो तपशील हाय पॉवर कमिटी समोर ठेवण्याच्या बाबतीमध्ये निर्देशित केलेला आहे. ह्या दोन गोष्टी आजच्या सुनावणीमध्ये घडलेल्या आहेत. या समितीमध्ये, इन्स्पेक्शन समितीमध्ये कोण कोण असणार आहे, कोण पाहणी करणार आहे? त्याच्यामध्ये हाय पॉवर कमिटीने निर्देशित केलेले एक सदस्य असतील, सेंट्रल झू अथॉरिटी केंद्र शासनाचे एक प्रतिनिधी असतील आणि महाराष्ट्र शासन CWLW चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन यांनी नॉमिनेट केलेले एक सदस्य असतील. तर त्या आदेशामध्ये त्याच्या बाबतीमध्ये डिटेल सदस्यांच्या नावासहित त्यांचं पद वगैरे सांगून नाही, तर त्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत की ही कमिटी पाहणी आणि तपासणी करेल. तर हा अहवाल किती दिवसात देण्यात येईल, त्यानंतर काय प्रोसिजर असेल? हा अहवाल HPCने 20 दिवसाच्या आत त्यांनी त्या अहवालाच्या बाबतीमध्ये सांगितलेलं आहे की पाहणी, तपासणी. आणि एक महत्वाची गोष्ट की त्या समितीने पाहणी आणि तपासणी करत असताना एकूण ज्या सोयीसुविधा निर्माण केलेल्या आहेत नांदणीमध्ये माधुरी हत्तीनीसाठी, तर पेटाच्या एका सदस्याला, पेटाचे लोक जे त्या कमिटीचा भाग नसतील पण त्या सोयीसुविधा ज्या उपलब्ध केलेल्या आहेत त्या बघण्यासाठी पेटाच्या सदस्यांना सुद्धा त्यांनी सूचना दिलेली आहे की ते लोक सुद्धा एक पेटाचा माणूस त्या समितीसोबत पाहणी करू शकतील. आज नेमकं काय विशेष, काय वेगळं, काय सुनावणीमध्ये काय आदेश? आजच्या सुनावणीमध्ये माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये जो 5 जूनला एक रिपोर्ट आला, त्या रिपोर्ट हा माधुरी हत्तीनीच्या एकूणच आरोग्याच्या बाबतीमध्ये अत्यंत सकारात्मक होता. तर त्याच्या आधारावर आम्ही त्या माधुरी हत्तीनीच्या बाबतीमध्ये ट्रीटमेंट झाल्यानंतर आम्ही ज्या काही सोयी सुविधा फॅसिलिटीज क्रिएट करून मग आम्ही हाय पॉवर कमिटी समोर आम्ही जायची भूमिका ठेवलेली होती की बदललेल्या परिस्थितीमध्ये आम्ही ह्या सोयी सुविधा ज्या माधुरी हत्तीनीला अत्यंत सोयीस्कर आणि अत्यंत पोषक असतील अशी आम्ही निर्मिती केलेली आहे. तर त्या बाबतीमध्ये आम्ही समितीसमोर त्या गोष्टी ठेवल्या आणि समितीला विनंती केली की ह्या परिस्थितीमध्ये माधुरी हत्तीनीच्या परतीच्या बाबतीमध्ये आमचा तो एक प्रयत्न आम्ही आज समितीसमोर केला आणि समितीने त्या अनुषंगाने अत्यंत योग्य पद्धतीने त्याचं ॲप्रिसिएशन करून तपासणी समिती नेमलेली आहे. माधुरी हत्तीन आता या निर्णयानंतर म्हणजे लवकरच परत असं वाटतंय काय? तो न्यायप्रविष्ट विषय आहे. समितीचा एकूणच 20 दिवसामध्ये जो रिपोर्ट येईल त्या रिपोर्टच्या अनालिसिस नंतर त्या पुढच्या गोष्टी पुढच्या सुनावणीमध्ये त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये पुन्हा ते विचाराधीन असतील.